वाशीमध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढला। 4 डिसेंबरपासून त्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन द्यावं, मासिक पेन्शन लागू करावी या त्यांच्या मागण्या। दुधाला हमीभाव कांदा निर्यात बंदी विरोधात अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील कोल्हार गावी ठाकरे गटानं रास्ता रोको केला। येत्या 10 दिवसांमध्ये दुधाला हमीभाव दिला नाही तर दुग्ध विकास मंत्री विखेंच्या घरी जाऊन त्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा इशारा दिला। 22 जानेवारीला सुट्टी द्या अशी मागणी करण्यात आली आहे। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली। 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर इथं प्रतिष्ठापना करण्यासाठी जाणार आहेत आणि त्यावेळी त्या दिवशी सुट्टी द्यावी यासाठी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन दिले। मुंबईतील महापालिका शाळांमध्ये प्रभू श्रीराम विषयावर विविध स्पर्धा घ्या असं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पत्र मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी महानगरपालिका आयुक्तांना लिहिलंय। 1 ते 15 जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा घेण्याचे निर्देश लोढांनी दिलेत। अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण होते, त्यानिमित्तानं स्पर्धेचे आदेश देण्यात आले। सरसंघचालक मोहन भागवत 17 डिसेंबरला सांगलीमध्ये असणारे टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सव शुभारंभ सोहळ्याला ते उपस्थित राहतील। टिळक स्मारक मंदिरासह कैवल्यधाम कोटणीस महाराज मंदिराला ते भेट देतील तर आरएसएसच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील। भंडाऱ्याची उधळण म्हणजे